महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या शिवसेना सत्ता संघर्षाच्या मालिकेत आता आणखी एक अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच गुंतागुंतीची किनार जोडली गेली आहे। शिवसेना नेमकी कुणाची हा प्रश्न आणि अंतिम निवाडा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच आता ठाकरे गटाकडून बंडखोरी करत शिंदे गटात सामील झालेल्या 6 खासदारांच्या विलीनीकरणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावरती पोहोचला आहे। याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका। नमस्कार, मी स्वप्नील दुधारे, आपण पाहताय महासागर न्यूज। न्यायमूर्ती पी.एन. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधिक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची नुकतीच अत्यंत सनसनाटी सुनावणी पार पडली आहे। लोकसभा अध्यक्षांनी या 6 खासदारांच्या विलीनीकरणाला दिलेल्या मंजुरीला आव्हान देत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद बाजू मांडताना असा जोरदार टाहो फोडला की पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाची कोणतीही संमती नसताना आणि मूळ पक्षात विलीनीकरण न होता केवळ काही खासदारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी शिंदे गटात जाण्याचा घेतलेला निर्णय हा थेट राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीतील पक्षांतरबंदी कायद्याच्या चिंध्या उडवणार आहे। लोकसभा सचिवालयाच्या या घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे लोकसभेतील ठाकरे गटाचे संख्याबळ कृत्रिमरित्या कमी झाल्याचा गंभीर मुद्दा देखील यावेळी उपस्थित करण्यात आला आहे। या कायदेशीर रणांगणात ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांना या विवादास्पद निर्णयाला तातडीची स्थगिती देण्याची आक्रमक मागणी केली आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाने सध्या तरी कोणतेही अंतरिम दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे। दुसऱ्या बाजूने शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी या याचिकेला विरोध करत सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे। या संपूर्ण सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती नरसिंह यांनी एक अत्यंत कळीच्या मुद्द्यावरती प्रकाश टाकलाय। ते म्हणाले, हा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित सर्व पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची कायदेशीर व नैसर्गिक न्याय तत्वांना धरून योग्य संधी मिळाली होती का? सध्या सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा अध्यक्षांचे कार्यकाळ आणि संबंधित 6 खासदारांसह सर्व प्रतिवाद्यांना नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी आता बरोबर 2 आठवड्यांनी होणार आहे। नुकत्याच झालेल्या या सुनावणीत ठाकरे गटाला तातडीनं कोणताही व दिलासा नसला तरी देखील शिंदे गटाला मिळालेली मान्यता तुर्तास तरी कायम राहिली असेल तरी देखील या 6 खासदारांच्या विलीनीकरणाची कायदेशीर वैधता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवरती कसली जाणार आहे। अध्यक्ष निर्णयाचे भवितव्य काय असणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या महासंग्रामातून कोण बाजी मारणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचं याकडे लागला असून या 6 खासदारांचा देखील अंतिम निर्णय काय होतो हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। अशाच प्रकारे राजकीय विश्लेषण आणि पडद्यामागील सत्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। महासागर न्यूज।